एक अशी तिथी जी दर महिन्यामध्ये येत नाही, दरवर्षी देखील येत नाही, तर 32 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर फक्त एकदाच येते. शास्त्र सांगतात या दिवशी केलेली थोडीशी भक्ती देखील अनेक जन्मांचं पाप नष्ट करतात. देवता ज्याची वाट पाहतात, ऋषीमुनी ज्याची स्तुती करतात आणि स्वयं भगवान श्रीहरी जिला अत्यंत प्रिय मानतात, ती म्हणजे पद्मिनी एकादशी. पण प्रश्न असा आहे की ही एकादशी इतकी विशेष का आहे? ती फक्त पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मासामध्ये का येते आणि योग्य पद्धतीने या एकादशीचे पालन कसे करावे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पद्मिनी एकादशीची अद्भुत कथा, गौडीय वैष्णव संप्रदायानुसार तिचं रहस्य आणि अशी भक्ती जी भगवंतांना थेट आपल्या जीवनामध्ये अगदी कमी वेळामध्ये आकर्षित करून घेऊ शकते. हरे कृष्णा. तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल लोकआधार, जिथे आपण भक्ती आणि सनातन धर्माचं गूढ अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेतो. जर तुम्हाला असे आध्यात्मिक व्हिडिओ आवडत असतील तर आजच आपल्या लोकआधार चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्यात एक नवीन आध्यात्मिक बदल घेऊन येऊ शकतो. सर्वप्रथम समजून घेऊया पद्मिनी एकादशी म्हणजे नेमकं काय. वैदिक कालगणनेनुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 32 महिन्यांनी एका अतिरिक्त महिन्याचा उल्लेख येतो, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. वैष्णव परंपरेमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला गेला आहे, कारण या महिन्याला स्वयं भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारलं आहे आणि स्वतःचं नाव दिलं आहे पुरुषोत्तम मास. या दिव्य महिन्यामध्ये येणारी सर्वात श्रेष्ठ एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी. पद्मपुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना या एकादशीचं महात्म्य सांगतात. शास्त्र म्हणतात ही एकादशी भक्ती, पापक्षय आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे. त्रेतायुगामध्ये माहिष्मती नावाच्या नगरीत एक महान राजा राज्य करत होता. राजा कृतवीर्य. त्याच्याकडे अपार संपत्ती होती, बलवान सेना होती, वैभव होतं, यश होतं, समृद्धी होती. पण अनेक राण्या असूनही त्याच्या जीवनामध्ये एक मोठं दुःख होतं. त्याला पुत्र नव्हता. वर्षानुवर्ष यज्ञ झाले, दान झाले, ऋषींना संतुष्ट केलं गेलं, पण त्याला काही पुत्रप्राप्ती झाली नाही. हळूहळू तो राजा दुःखी झाला, हताश झाला. राज्याचं एवढं वैभव असूनही त्याच्या मनामध्ये शांती नव्हती. शेवटी त्याने राजसुखाचा त्याग केला आणि वनामध्ये जाऊन तपस्या करण्याचा निर्णय घेतला. शास्त्रानुसार राजा कृतवीर्याने 10 वर्षे कठोर तपस्या केली. उन्हामध्ये राहणं, थंड पाण्यात बसणं, अतिशय अल्प आहार घेणं, यामुळं हाडांचा फक्त सांगाडा उरला होता. तरी देखील भगवान प्रसन्न झाले नाहीत. राजाची प्रमुख राणी पद्मिनी अत्यंत पतिव्रता आणि धार्मिक. तिला आपल्या पतीचं दुःख सहन नाही झालं आणि एक दिवस ती साध्वी अनुसूया मातेकडे गेली. त्यांनी विचारलं, हे माते, अशी कोणती साधना आहे ज्यामुळे भगवान श्रीहरी प्रसन्न होतील? तेव्हा अनुसूया माता म्हणाल्या, पुरुषोत्तम मासातील शुक्ल पक्षातील पद्मिनी एकादशी अत्यंत दुर्लभ आहे. जो भक्त श्रद्धेने हे व्रत करतो त्याच्यावर भगवान विष्णू विशेष कृपा करतात. राणी पद्मिनीने पूर्ण श्रद्धेनं व्रत केलं. सकाळी स्नान, भगवान विष्णूंची पूजा, हरिनाम, उपवास, रात्रभर जागवण करून भगवंतांचं स्मरण केलं. ना झोप ना थकवा, फक्त एकच भावना की भगवान प्रसन्न व्हावेत. आणि मग तिच्या भक्तीने भगवान प्रसन्न झाले. गरुडावर आरूढ होऊन स्वयं भगवान श्रीहरी प्रकट झाले. संपूर्ण वन दिव्य प्रकाशाने उजळून निघालं. भगवान म्हणाले, हे देवी पद्मिनी, मी तुझ्या भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे. आता तू मला वर माग. राणी म्हणाली, हे प्रभू, माझ्या पतीची इच्छा तुम्ही पूर्ण करा. भगवंतांनी वर दिला की तुम्हाला एक महान पुत्र प्राप्त होईल आणि पुढे जन्म झाला महान कार्तवीर अर्जुनाचा. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. गौडीय वैष्णव संप्रदायानुसार एकादशीचा मुख्य उद्देश केवळ भौतिक इच्छांची पूर्तता हे नाही आहे. एकादशी म्हणजे शरीराच्या मागण्या कमी करून कृष्णाचं स्मरण वाढवणं. जर आपण दिवसभर मोबाईल, मनोरंजन, गॉसिप यात व्यस्त राहिलो आणि फक्त अन्न घेतलं नाही, म्हणजे भात खाल्ला नाही, धान्य खाल्लं नाही, म्हणजे ती एकादशी होत नाही.
खरी एकादशी म्हणजे हरिनाम घेणं, भगवद्गीतेचं वाचन करणं, भक्तांचा संग करणं, कृष्णाचं स्मरण करणं. पद्मिनी एकादशी योग्य पद्धतीने कशी पाळावी? सकाळी लवकर उठून भगवान कृष्णांची म्हणजेच विष्णूची पूजा करावी. शक्य तितक्या वेळ हरे कृष्णा महामंत्राचा जप करावा. भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचं वाचन करावं. शक्य असल्यास निर्जला अथवा फलाहार घेऊन उपवास करावा. रात्रभर भजन, कथा आणि हरिनामामध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा. या दिवशी काय टाळावं? या दिवशी अन्नधान्यांचा, कडधान्यांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. मांसाहार, निंदा, क्रोध, सोशल मीडिया, इंद्रिय भोग या सगळ्यांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. एकादशी हा काही फक्त डाएट प्लॅन नाही आहे, तो आत्म्याला भगवंतांच्या जवळ नेण्याचा दिवस आहे. कदाचित आपण अनेक वेळा एकादशी केली असेल, पण प्रश्न हा आहे, आपण त्या दिवशी खरंच भगवंतांना आठवलं का? राणी पद्मिनीची शक्ती फक्त उपवासामध्ये नव्हती, तर तिच्या भक्तीमध्ये होती आणि म्हणूनच भगवान स्वतः तिच्यासमोर प्रकट झाले. पद्मिनी एकादशी आपल्याला शिकवते की भगवंतांना फक्त दिखावा नको, त्यांना हवं एक अतिशय प्रामाणिक हृदय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लोकआधार चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण येथे आपण फक्त कथा सांगत नाही, तर शास्त्र आणि भक्तीच्या माध्यमातून जीवन बदलणारे संदेश द्यायचा प्रयत्न करतो. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, परिवाराला नक्की शेअर करा. कदाचित एका शेअरमुळे तुमच्या परिजनांच्या आयुष्यामध्ये नवीन भक्तीची सुरुवात होऊ शकते. हरे कृष्णा. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक प्रवासामध्ये.